हाय हॅलो नमस्कार. मी क्रांती आणि क्रांतीवीर व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आज आपण कुळथाची म्हणजेच हुलग्यांची सुकी भाजी पाहणार आहोत. अगदी डब्याला देण्यासाठी ही परफेक्ट अशी भाजी आहे. आपण ही नुसतीसुद्धा खाऊ शकतो, म्हणजे चपाती भाकरीसोबत नाही तर अशीच खाऊ शकतो. उसळ खाल्ल्यासारखी उसळही म्हणू शकता तुम्ही याला. तर चला बघूया रेसिपी. त्यासाठी कढई ठेवायची गॅसवर आणि त्यात टाकायचं थोडंसं तेल. तेल छान गरम झालं की त्यामध्ये टाकायचा लसण. लसण छान सोनेरी रंगावर परतला की मग टाकायचे जिरे आणि जिरे छान असे तडतडले की मग टाकायचा कांदा. आणि कांदा इकडून तिकडून छान असा इकडून तिकडून छान हलवत परतवून द्यायचा आहे. कांदा पण अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आणि मग कांदा परतत आल्यावर लगेच आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालून पुन्हा याला 2 ते 3 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान परतवून घ्यायचं आहे. तुम्हाला मी याची रस्सा भाजी देखील बनवून दाखवलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. किंवा खाली दिसत आहे त्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही याची रस्सा भाजी देखील पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता हलकासा सोनेरी रंगावर कांदा आणि कोथिंबीर दोन्ही परतलेला आहे. मग आपल्याला यामध्ये छान टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोला छान पाणी सुटू द्यायचं आहे. अगदी टोमॅटो नाहीसा झाला पाहिजे, संपूर्ण टोमॅटोचं लाल पाणी झालं पाहिजे. मग यासाठी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ. आपापल्या चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता. मीठ घालून पुन्हा एकदा याला हलवायचं आहे. मग थोडीशी हळद टाकायची आहे आणि चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे आणि अगदी थोडासा काळा मसाला देखील टाकायचा आहे चवीसाठीच, दुसरं काय. आणि काळा मसाला टाकायचा आहे. परत हे मसाले छान इकडून तिकडून परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता छान असा याचा कलर देखील दिसायला सुरुवात झालेली आहे. आता जोपर्यंत टोमॅटोला पाणी सुटत नाही तोपर्यंत आपण हे छान असं परतवत राहायचं आहे. तर हे परतत आहे तोपर्यंत आपण मोड आलेले हुलगे पाहू. तुम्ही पाहू शकता याला किती लांब लांब असे मोड आलेले आहेत. मी हे अगोदरच 3 पाण्याने धुवून एका डब्यामध्ये ठेवून त्यावर ओलं कापड झाकून घेतलं होतं. पण अजून आपण तरी 1-2 पाण्याने छान असं स्वच्छ हे हुलगे धुवून घेऊयात. पाहू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे तुम्ही छान चोळून याला धुवून घ्यायचं आहे. अगदी खसखस नाही चोळायचं की त्याचे मोड निघून जातील एवढंही नाही चोळायचं, हळूहळू चोळायचं आहे. पाहू शकता छान असे मी हुलगे धुवून घेतलेले आहेत. आणि आपले टोमॅटो पाहू शकता, टोमॅटोलाही पाणी सुटलेलं आहे. टोमॅटो देखील अगदी पातळ असा झालेला आहे. मग आपण धुवून घेतलेले मोड आलेले लांब लांब असे मोड आलेले हे हुलगे यामध्ये टाकायचे आहेत. तुम्ही पाहू शकता हुलगे किती छान दिसत आहेत, कारण याला मोड एवढे लांब लांब आलेले आहेत तुम्ही विचार पण नाही करू शकत. पण मी अख्खा रात्र म्हणजे फुल नाईट हे हुलगे झाकून ठेवले होते. आता संपूर्ण हुलगे यामध्ये घालून मग छान इकडून तिकडून करत खालून वरून परतवून घ्यायचे आहेत आणि पूर्ण टोमॅटोमध्ये मिक्स करायचे आहेत आणि परतवून घ्यायचे आहेत. मग यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. अगदी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे छान कमी गॅसवर ठेवायचं आहे आणि अधूनमधून हलवत राहायचं आहे.
आता यामधलं पाणी संपूर्ण आटलेलं आहे आणि थोडंसं पाणी राहिलं आहे, तुम्ही पाहू शकतात. ते ठेवायचं आहे आणि तुम्हाला अजिबातच पाणी नको असेल तर ते पाणी देखील तुम्ही आटवून देऊ शकतात. आणि मग थोडासा बारीक कुटलेला शेंगदाण्याचा कूट देखील यामध्ये घालायचा आहे आणि कूट घालून पुन्हा एकदा छान असं हलवून 2 मिनिटासाठी छान परतवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही आता पाहू शकता 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपली हुलग्याची सुकी भाजी तयार आहे. तुम्ही याला उसळ देखील म्हणू शकता. आता यामध्ये छान कोथिंबीर टाकायची आणि भाजी खाण्यासाठी आपली तयार आहे. तर तुम्हाला आजची ही हुलग्याची म्हणजेच कुळथाची भाजी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला कोणत्या कोणत्या पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि चला बाय बाय, भेटूयात अशाच नवनवीन पुढच्या रेसिपीसोबत.